नमस्कार. राजमाली 369 या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एक असा विषय घेऊन आलो आहे जो विषय प्रत्येकाच्या घरी आहे. जी म्हणजे ही अडचण, हा त्रास प्रत्येकाला आहेच. तर हा त्रास आपण काय म्हणू याला, तर ह्याला बाहेरची बाधा किंवा आपण नजर म्हणू, किंवा आपण असं म्हणू की एखाद्या ठिकाणी आपण तयारी करून जातो एखाद्या पार्टीला, एखाद्या फंक्शनला. तर त्याच्यानंतर तिथून आलं की आपलं एक साईडला डोकं दुखत राहतं, किंवा उलटी होणे, किंवा चक्कर येणे, किंवा लगेच त्या दिवशी, त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला ताप येणे, अंग भरून येणे. असं त्याचं काय, असं मेडिकल असं काही रिझन नसतं. त्याचं कारण असतं की तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर कोण तुम्हाला म्हणतं की खूप छान दिसतेस, किंवा खूप छान दिसतोस, तुझं शर्ट चांगलं आहे, किंवा अरे वा बरेच दिवसांनी भेटलास, किंवा प्रगती तुझी कशी चालली आहे, अरे वा वा खूप चांगलं. आपण बऱ्याच वेळा आपलं सगळं सांगत राहतो सगळ्यांना. त्यामुळे कोण माहीत नाही आपल्याला काय विचार करेल, आपल्याबद्दल काय विचार करत असेल, किंवा काय म्हणजे त्यांच्या मनात काय आपल्याला नाही कळत. तर बऱ्याच वेळा हा त्रास ना खूप लोकांना असतो, बऱ्याच जणांना हा त्रास असतो. किंवा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की अमुक फोटो स्टेटसला आपण टाकले, फेसबुकला स्टोरी ठेवली, किंवा आपलं काही पर्सनल काही गोष्टी घरातल्या शेअर केल्या, किंवा आपले आपल्या अचिव्हमेंट आपण लोकांना सांगितल्या की अरे आज माझं हे काम झालं, आता मी नवीन हे सुरू करतो आहे. सगळ्यात पहिले तर तुमचं ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाच सांगू नका. सगळ्यात पहिलं हे करायला हवं. त्याच्यानंतर आपण म्हणतो की हे सगळं बरेच जणं कोणाला आपल्याला कळत नाही. आपण आपल्या प्रामाणिक हेतूने सगळ्यांना सांगतो की माझं हे असं असं आहे, आता मी अशा प्रकारचं काही नवीन काम सुरू केलं आहे, किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असेल, तुमच्या नोकरीमधली तुमची बढती असेल, प्रमोशन असेल, तर ते आपण सगळ्यांना सांगतो. तर ते सगळ्यात पहिले तर सांगू नये पूर्ण होईपर्यंत. यदाकदाचित तुम्ही सांगितलं आणि त्याचे तुम्हाला दुष्परिणाम जाणवतात, की मी बोललो तसं, की डोकं दुखणे, चक्कर येणे, किंवा जे काही आजाराचे सिम्पटम्स, किंवा त्या प्रकाराचा आजार तुम्हाला जाणवतो आहे, किंवा दुसऱ्या दिवशी तसं सगळं तुम्हाला अनइझी फील करताय तुम्ही. तर त्याच्यासाठी आपण एक खूप असा रामबाण उपाय आपल्यासमोर आणलेला आहे. आता मी तुम्हाला तो शेअर करणार आहे. आता मी तुम्हाला तो दाखवणार आहे कसं करायचं, त्याचे कुठला वेळ किंवा काय, त्यासाठी काय सामान लागणार. अगदी काही जास्त सामान अजिबात नाही आहे त्याला. म्हणजे एक नारळ आणि लाल कलावा, किंवा रोली पण म्हणतात, मौली म्हणतात त्याला. आणि आपला जो आपण मंदिरात गेल्याच्या नंतर सिद्धिविनायक मंदिर किंवा कुठेही मंदिरामध्ये आपल्या तो धागा बांधतात ना, लाल धागा, लाल असतो आणि थोडा मध्ये पिवळा असतो, किंवा पूर्ण लाल धागा पकडा, किंवा लाल आणि पिवळा असं मिक्स असतो. तशा प्रकारचा धागा त्याला लागणार आहे. एक नारळ लागणार आहे, आणि 7 बदाम लागणार आहेत. तर ते कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगतो. हा बघा, आता हा एक नारळ झाला, बरोबर. आता कुठला नारळ, तर हा बघा, हा शेंडीवाला नारळ, हा एक दिसतोय नारळ, म्हणजे हाच नारळ. त्याच्यानंतर हे एक कलावा, हा बघा, हा दोरा दिसतोय आपल्याला, लाल आणि पिवळा मिक्स. म्हणजे लाल कलर तर हवा, पूर्ण पिवळा नको आहे, आणि लाल कलर ह्याच्यामध्ये हवा. मी ह्याचं ते हाच का हवा आणि हे सगळं पण नंतर सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर हा एक बदाम, असा एक बदाम आहे. म्हणजे असे 7 बदाम घ्यायचे आहेत आपल्याला. हे मी ते 7 बदाम घेतलेले आहेत. आता दिसतात का नाही माहीत नाही. हां ठीक आहे, हे 7 बदाम घेतलेत मी. तर कसं करायचं, आज शनिवार आहे, बरोबर. तर आज काय करायचं, असं हा नारळ घ्यायचा, ह्याला असा हा कलावा, रोली, मौली, जे काय तुम्ही म्हणाल ते, हा असा गुंडाळायचा. किती वेळा, तर 4-5 टाईम्स. आता 1, 3, 4 आणि साधारण 4-5 वेळा गुंडाळायचा, तोडायचा, आणि हे गाठ मारून ठेवून द्यायची. तर हे झालं असं. आणि एका हातामध्ये असे हे 7 बदाम आपण घेतले, बरोबर. हे 7 बदाम आणि हे तुमच्यावरनं, म्हणजे तुम्हाला स्वतःला करायचं किंवा एखाद्याचं करायचं आहे,
तर ते 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ फिरतं त्याच्या विरुद्ध दिशेला. आता घड्याळ फिरतं म्हणजे इथे 12 असणार, या साईडला 12, मग हे 3, मग खाली 6 आणि 9. तर आपल्याला कसं करायचं, 12, 9, 6, 3. म्हणजे हे मी घेणार आणि मला जर स्वतःला उतरवायचं आहे तर मी एक हे समजा हे बदाम सगळेच मी घेतले आणि अँटी क्लॉक म्हणजे बघा असं मी 1, 2, 3 असं किती वेळा करायचं, 7 वेळा करायचं. करताना काय फील करायचं की माझ्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काय बाहेरचे दोष आहेत, बाहेरील बाधा आहे किंवा जे काय लोकांची नजर आहे, तर हे सगळं त्या नारळामध्ये जात आहे असं फील करायचं म्हणजे असं विचार करायचा की हे सगळं त्या नारळामध्ये चाललं आहे. बाबा माझे सगळे आजार, जे काय माझं दुःख, त्रास, संकट जे काय सगळं आहे ते सगळं या नारळात चाललं आहे. तर ते नारळात चाललं आहे असं विचार करायचा. दुसरी गोष्ट, तोच नारळ तुम्ही घरातल्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावरने अँटी क्लॉक 7 वेळा फिरवू शकता. तुमचा मुलगा आहे, मुलगी आहे, तुमची मिसेस आहे, आई आहे, वडील आहेत किंवा भाऊ बहीण, जे काय तुमचे एका फॅमिलीमध्ये तुम्ही किती, प्रत्येकाला हाच नारळ वापरू शकता. अँटी क्लॉक 7 वेळा फिरवायचा, तेच फील करायचं प्रत्येकच्या वेळेला. आणि तुमचं समजा घराचं आहे, वास्तूचे कुठले दोष आहेत, तर वास्तूमध्ये पण हा खूप जबरदस्त काम करतो. तर समजा तुमचं हे आहे, तुमचं मेन डोर आहे, मेन डोरपासून तुम्ही आत येता. आता तेच फॉर्म्युला तोच की समोर घड्याळ आहे, वरती 12, उजव्या साईडला 3, डाव्या साईडला 9 आणि खाली 6, बरोबर. तर तुमच्या घरात जाताना अँटी क्लॉक म्हणजे तुमच्या घरात जाताना तुम्ही उजव्या साईडने पूर्ण फिरावं लागेल तुम्हाला. कोपऱ्यातून उजव्या साईडने पूर्ण असं फिरून किचन, बेडरूम, तुमचं जे काही जेवढे रूम्स आहेत तुमच्या प्रत्येक कोपऱ्यातून, संडास बाथरूमच्या मध्ये आतमध्ये न जाता बाहेरूनच फिरायचं आपल्याला. ते फिरून यायचं, परत दरवाजापर्यंत आलात 1 झालं, परत अजून एक अँटी क्लॉक राऊंड मारायचं 2, असे 7 वेळा राऊंड मारायचे. झालं. ते झाल्याच्या नंतर ते एका पिशवीत टाकायचं, पिशवीत टाकायचं आणि हे आपल्याला दक्षिणमुखी मारुती म्हणजे मारुती जे मंदिर असतात त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. तर एक दक्षिणमुखी म्हणून, एक बाकीचे उत्तर, पूर्व, पश्चिम वगैरे असतात, पण एक साऊथ फेसिंग दक्षिणमुखी मारुती म्हणून ते मंदिरावर नाव लिहिलं असतं, दक्षिणमुखी मारुती मंदिर हे आहे म्हणून. तर त्या मारुती देवाच्या उजव्या पायाला हे ठेवून द्यायचं. 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, जे काय तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा तिथे ठेवायची. यायचं रिटर्न, चप्पल घालायची, मागे वळून बघायचं नाही कोणीही काय. शक्यतो हा पूर्ण उपाय होईपर्यंत, घरी येईपर्यंत कोणाशी काय बोलायचं नाही शक्यतो. पण त्याच वेळेस जर समजा एखादी व्यक्ती आपल्याला चुकून बोललीच तर तेवढं इशाऱ्याने सांगा की नंतर भेटतो म्हणून असं, आणि निघा. आणि हे कधी करायचं तर सॅटर्डेला, आज शनिवार करायचं. आणि त्याची वेळ म्हणालात तर वेळ कशी, संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्त होतो, म्हणजे आता सूर्यास्ताचं कॅलेंडरमध्ये आपले दिलेलं असतं, सूर्य उदयाची वेळ असते, सूर्य अस्ताची वेळ असते, बरोबर. तर सूर्य असतं आता मला वाटतं काहीतरी 5:50, 6:15 आहे, थंडीच्या दिवसामध्ये या वेळेत सूर्य मावळतो, म्हणजे ती वेळ दिलेली असते, बरोबर. तर त्या वेळेला तो सूर्य अस्त झाला, समजा 5:50ची वेळ आहे, तर 5:51 झाले की लगेच हे उतरवायचं आणि घेऊन लगेच निघायचं. हे उतरवायला किती, एक 10, 15, 20 मिनटं लागतील. त्याच्यानंतर तुमचं जे काय 10, 15 मिनिट, 20 मिनटावर, अर्ध्या तासावर मंदिर असेल, तिकडे तुमची जी काय गाडी, व्हेकल वगैरे तुमची घेऊन, बाईक, कार, जे काय असेल ते घेऊन तुम्ही जाल, तिथे ठेवाल. तर असं कधी करायचं आहे, 4 शनिवार, 4 मंगळवार. तर हे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मी तर सांगतो, हा नुसता आजार नाही, म्हणजे हा जो उपाय आहे, हा जो नारळ आपण म्हणतो, काय म्हणतो, राहू, म्हणजे नारळाला राहूचं रूप आहे. ॲक्च्युली कसं असतं, आपण हा नारळ गणपती बाप्पाला वगैरे सगळ्यांना चढवतो, तर श्रीफळ पण म्हणतात, बरोबर. तर हा नारळ जेव्हा आपण हे उतरवायचं वगैरे, काही नजर बाधावर काढायचे काम, तेव्हा तो राहूचं रूप असतं, त्यांना ते राहूचं रूप म्हणून आपण मानतो, म्हणजे लाल किताबमध्ये असं म्हटलं आहे.
आणि त्याच्यानंतर काय करायचं, हे आपण लाल दोरा बांधतो बरोबर, म्हणजे लाल दोरा, लाल कलर म्हणजे मंगळ, म्हणजे राहूला आपण मंगळाने बांधलं. आता राहूला मंगळच कंट्रोल करू शकतो का, कारण राहूला आपल्या काही शास्त्रांमध्ये, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हत्ती म्हटलेलं, हत्ती बरोबर. तर हत्तीच्या वरती जो महावत असतो तो मंगळ म्हटलं, जो त्याला हत्तीला चालवतो म्हणजे वरती बरोबर, तर त्याला मंगळ म्हटलेलं आहे बरोबर. तर हा लाल दोरा मंगळाचा आहे बरोबर. तर तो त्याला आपण हे करणार, असं गुंडाळणार बरोबर. आणि बदाम हे कशाचं प्रतीक आहे, शनी महाराजांचं. तर असं म्हणतात की राहू केतू जे आहेत ना ते शनीचे एजंट आहेत, आम्ही असं म्हणतो ज्योतिषशास्त्रामध्ये. म्हणजे शनी महाराज सांगतात त्यांना की बघ कोणाकोणाचं काय काय असेल ते सगळं मला येऊन सांग, आणि कोणाकोणाचं काय सगळं म्हणजे कोणाला काय शिक्षा द्यायची, कोणाला काय कसं करायचं, ते राहू केतूद्वारा ते होतं ते सगळं. तर म्हणजे मेन बॉस शनी महाराज आणि त्यांच्या अंडर हे राहू केतू. तर शनी महाराज पण सोबत घेतलेले आहेत हां. आणि आपल्याला माहिती आहे की हनुमानजी म्हणजे मारुती जे आहेत ते पण मंगळाचं प्रतीक आहे बरोबर. ओव्हरऑल शनी महाराज, राहू केतू चे दोष कमी होऊन, मंगळाचे दोष कमी होऊन चांगली पॉझिटिव्हिटी वाढणे. मग जे काय असेल ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही एक शनिवार किंवा एक मंगळवार करा, त्याच्यानंतर पुढचा मंगळवार किंवा शनिवार येईपर्यंत तुम्ही त्याचे रिझल्ट बघा. अप्रतिम रिझल्ट आहे त्याचे. म्हणजे आता मी जवळजवळ हे पूर्ण 8 दिवस माझे झाले, 4 शनिवार 4 मंगळवार झाले. तर हे तुम्ही निश्चितच करा. मी तर म्हणतो प्रत्येकाने करा. तुमचे आजार असू दे, नजर असू दे नसू दे, प्रत्येकाला ते असतंच. ते काय आपण काय सांगून येत नाही आपल्याला. दरवेळेस हे आजार पण आलेलं हे काय तुमच्या ह्याचं नसतं, मेडिकलच कारण त्याला असायला पाहिजे असं नाहीच आहे बरोबर. अचानक तुम्हाला भरून येणं, अचानक अंगात म्हणजे हे येणं की कणकणी येणं किंवा अंग जड वाटण्यासारखं होणं, जे काय सगळे आहे ते प्रकार. आणि कसं असतं, हे काही विशिष्ट लोकांनाच असतं, म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये पण ग्रहांची तशी कंडिशन असते, त्याशिवाय ते होऊ शकत नाही. आणि ते होतं. आणि मी बोललो त्याप्रमाणे आपले जे स्टेटस वगैरे फोटो वगैरे आपण जे चांगले सगळे टाकतो, तर ते खरं तर नाही टाकायला पाहिजे. आता बाकी पुढे तुमचा प्रश्न आता परत तुमच्या महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रश्न की नारळ कुठला पाहिजे, पिवळा चालेल का, हिरवा चालेल का, निळा चालेल का. तर नाही, जो मी शेंडेवाला नारळ दाखवला तोच पाहिजे. दोरा कुठला पाहिजे, काळा, निळा, हिरवा, पिवळा, जे काय सप्तरंग तुम्ही सांगाल तर नाही, जो मी सांगितलं तो लाल तोच. त्याच्या पुढे आमच्या बाजूलाच मंदिर आहे पण ते दक्षिणमुखी नाही आहे, ते चालेल का, तर नाही चालणार. नाही तर अदरवाईज करूच नका हो, म्हणजे उपाय करूच नका बरं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न, म्हणजे हे मला कळत नाही की हे सगळे एवढे असे प्रश्न येतात कुठून. तर धन्य आहे तुमच्या बुद्धीला, म्हणजे की अजून एखादा प्रश्न येऊ शकतो मला, म्हणजे 100% येणारच. हे आधी आलेला आहे तो की आमच्या घरी सुई दोरा आहे पांढरा, तर त्याला मी कुंकू लावून लाल करू का, अजिबात नाही, एवढी चिंदगिरी करू नका. कळलं. तर सरळ हे आणा. आता त्याच्या पुढे की ह्याचा उपायाचा फरक पडेल का, हे का ते का, तर निश्चितच फरक पडेल. तर